पारू अगं कसला विचार करतेस? आपलं ठरलंय ना जायचं. हे असं असतं तुमचं. तुम्ही सांगितलंय ना आपल्याला बाहेर जायचं, तरी पण तुमचं आवरलं नाही. प्रीतम अहो, हळू बोला. आमचं आवरलंय, पण एक प्रॉब्लेम झालाय. दामिनी काकू बाहेर हॉलमध्येच बसल्यात. आपण तिघं जर एकत्र निघालो ना, त्यांना नक्की संशय येईल आपल्यावर. हा हा विचार तर मी केलाच नाही. मग आता काय करायचं? नको जाऊया आपण. पारू अगं असं काय करतेस? नको जाऊया काय? आपलं ठरलंय ना जायचं, मग जायचं. थांब मी काहीतरी विचार करते. हा प्रीतम, आपण एक काम करूया. तुम्ही आणि पारू तुम्ही निघा आधी इथून. मी दामिनी काकूंना काहीतरी बोलण्यात गुंतवते आणि मग मी तुम्हाला तिथेच जॉईन होते. असं कसं प्रिया मॅडम? नाही म्हणजे तुम्ही एकट्या मागं कसं काय राहणार? पारू अगं, आम्ही दोघं जर आधी निघालो ना तर दामिनी काकू तुला सोडणारच नाहीयेत. त्यामुळे ना तुम्ही दोघं काहीतरी कारण काढून निसटा इथून. मी तिथेच भेटते तुम्हाला. प्रीतम सर, मला सांगा, इंग्रजी लई अवघड असते का? पारूला इंग्लिश स्पीकिंग कोर्सला ऍडमिशन घ्यायचा हाच चान्स आहे. पारू, प्रिया बरोबर बोलते. आपण दोघं जाऊया, प्रिया येईल ना नंतर. अहो पण अगं जाऊया ना आपण दोघं, येईल प्रिया. हा चला लवकर. अगं चल पारू चल. मी तर म्हणते आता लगेच निघूयात. मी रेडी होते. काय आहे ना, मला सेलमध्ये शॉपिंग करायला खूप आवडते. हो हो हो, तू ये, मी करते तुला थोड्या वेळात. सेल लागलाय, मला पण सांगा ना, मला खूप शॉपिंग करायची आहे. अगं हो हो, मला सांग, तुला आवडतं का असं सेलमध्ये जाऊन शॉपिंग करायला? अरे हो, म्हणजे काय? ओके, तर मग एक हँडलूमचं आहे आणि एक अँटिक वस्तूंचं आहे. हँडलूमचं थोडं दूर आहे, अँटिक वस्तूंचा जवळ आहे. मी आता तिथेच जाणार आहे. तू पण पटकन रेडी हो, आपण लगेच निघू. वाव, दामिनी काकू, बघू बघू. हो, किती सुंदर आहे तुमची. काय डिझाईन आहे, काय चॉईस आहे यार तुमचं. मला खूप आवडलं. कुठून घेतली ही? अगं अशीच एका सेलमध्ये घेतलीये खरं तर. म्हणजे फार एक्सपेन्सिव्ह नाहीये तशी, पण तुला हवी असेल तर आज तुला मिळेल. हा, मी रेडी होते. तू आज नको, आपण उद्या जाऊया ना, उद्या जाऊया. अगं नाही, आज ना 50% ऑफ आहे. आज 50% आहे ना. उद्या 100% ऑफ आहे. 100%. हो का? हो, चालेल, मग उद्याच जाऊ. चालेल. 100% डिस्काउंट म्हणजे फुकट. असं कसं? पारू आणि प्रीतम माझ्या आधी निघाले होते. अजून कसे काय नाही पोहोचलेत काय माहिती. ऍटलीस्ट तुझं ऍडमिशनचं काम तर झालं. वय पण प्रीतम सर, हा परीक्षा होईपर्यंत जरी कुणाला काय बी सांगू नका. हे नाही सांगणार बस. प्रीतम, काय काय झालं? एवढा उशीर का लागला तुम्हाला? ऍक्च्युली काय झालं, आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ना, तिथे ट्रॅफिक होतं म्हणून लेट झाला आम्हाला. बर. पण प्रिया, तू फार कमाल प्लॅन केलास आज. म्हणजे तुझ्या प्लॅनमुळे पहिल्यांदा असं झालंय की आपण कुठेतरी बाहेर निघालो आणि दामिनी काकूने प्रॉब्लेम नाही क्रिएट केला. हा दादा इथेच भेटणार होता ना आपल्याला. हो, अजून कसं नाही. काय अरे, एवढे फुगे का घेऊन आलायस तू? आता मी पारूला भेटायला येणार म्हटल्यावर असं रिकाम्या हाताने कसं, म्हणजे काहीतरी गिफ्ट. अच्छा, ऍक्च्युली तिकडे एक लहान मुलगा फुगे विकत होता. मी म्हटलं घेऊन टाकावे. पण काय आदित्य दादा, निदान चॉकलेट्स, पेस्ट्रीज, आईस्क्रीम तरी आणायचे. हे काय फक्त फुगे घेऊन आलात? प्रिया मॅडम, मला आवडतात फुगे.
उगीच त्यांना टोचून बोलू नका. हो का? बघ आत्तापासूनच माझं घ्यायला लागली बघा तरी. चला आपण तिकडे जाऊन फुगे असे सोडूया ना वरती, मजा येईल. चल. चला. चल. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. तू प्रेमला तू श्यामला तू कोमला तू दामिनी, वेंधळा जरी तरी तुझाच चित्त जोर मी ना. पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली, मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली. पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली, मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली. तू रोहिणी तू मानिनी सखे तू चैत्र यामिनी, मेघ पावसाळी तू चिंब चिंब मोर मी. पारू पारू कुठे गेली पारू. राणी बघ तू, पुढच्याच आठवड्यात आपण न्यूझीलंडला जाऊ. तुला गंमत माहितीये, इकडे आपला मोठा विला आहे. खरंच? खरंच. तू अजून तुझे घाणेरडे धंदे सोडलेच नाहीयेस का? तू कोण आहेस ग? हा माझा होणारा नवरा आहे. तू याची कॉलर कशी पकडलीस? हिला बी थापा मारलेस का तू? मोठी मोठी वचनं देऊन हिला बी ऐकायचा विचार आहे का तुझा?
ए ए कॉलर सोड तुझा माझा काय संबंध आहे हा? आणि तुला काय करायचं मी काय वाटेल ते करीन तू कोणीच मला सांगणारी अजय ही काय बोलते तू हिला ओळखतोस का ए अगं ओळखतो म्हणजे हिच्या घरच्यांनी ना मला फसवून आमचं लग्न ठरवलं होतं पण तेव्हा मला माहिती नव्हतं की अशी गभाळी गावंडळ हे असे कपडे घालणारी आणि अशिक्षित मुलगी आहे जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी आमचं लग्न मोडून टाकलं खरंच सत्य काय आहे हे मी तुला सांगते तुला इथली ओढ जास्तच असणार आहे पण लग्नानंतर आपल्याला दुबईला जावंच लागेल झाली तिची चूक ती पदरात घ्या ए जुनी खुन्नस करतात वेडे झाले ते लोक तू ऐकू नको यांचं चल. ए बघ तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात हा एक नंबरचा नालायक माणूस आहे यांनी बऱ्याच मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय प्लीज तुम्ही याच्या नादी लागू नका तुम्ही निघा इथून प्लीज तुम्ही दोघं सांगताय म्हणजे त्यात सत्य नक्कीच असणार बरं झालं तुम्ही माझं आयुष्य वाचवलं अगं ए मागच्या वेळी तुला सोडलं होतं पण आता तर तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो वय चल पारू नाही आदित्य सर काय हे बघा यांना जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर देवी यांना कळल्याशिवाय राहणार नाही परत काहीतरी अनर्थ होईल त्यापेक्षा नको जाऊ द्या ना अगं पारू पण याला शिक्षा मिळालीच पाहिजे यार याला असं सोडून चालणार नाही आदित्य सर तुम्हाला कळत कसं नाही इकडे समधी लोक ओळखतात तुम्हाला आपण इकडे जर का अजून थांबलो ना तर ते पेपरवाले आले तर हे बघा आपलं नाव येईल पेपरामध्ये तुम्ही चला ना ऐका ना माझं ह्याचं बघू काय ते नंतर परत माझ्या समोर येऊ नकोस कळलं आता मी नाही येणार तुझ्या समोर आता तूच येशील माझ्या समोर ते सुद्धा या पारूला घेऊन चल ना एक त्या मुलीची पुण्याई आदित्यच्या पाठीशी आहे जोवर ती मुलगी आदित्यच्या अवतीभोवती आहे तोपर्यंत आदित्यला कोणतंही भय नाही फोन करून पण बराच वेळ झाला आत्ता येतो म्हणाला प्रीतम आणि आता कुठे गेलाय ही मुलं न सांगता अशी कुठे जातात का वागतात असं काळजी वाटते ना वहिनी बहुतेक ह्या चौघांचीच वाट बघतात मी सरळ विचारतेच वहिनी कोणाची वाट बघताय का कोणाची नाही मला एवढंच म्हणायचं होतं आदित्य प्रीतम आणि प्रियाची जर वाट बघत असाल तर बघू नका ते तिघे ना फिरायला गेलेत मला असं वाटतंय पारू सुद्धा त्यांच्यासोबतच आहे नाही मी जस्ट किचन मधून आले म्हणून मला समजलं ती घरातच नाहीये मला असं पण वाटतंय की त्या चौघांचा काहीतरी प्लॅन आहे जोडी जोडीने फिरायला जायचं
दामिनी सतत बोललंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. नाही मी सतत नव्हते बोलत, फक्त मला एवढंच सुचवायचं होतं, माझं पण या घरावर किती दामिनी तू तुझ्या खोलीत जाऊ शकतेस, घरावर लक्ष द्यायची काही गरज नाहीये. वा मज्जा आली. आधी मध्ये ना अशा छोट्या ट्रिप काढल्या पाहिजे, बंदा कैसे एकदम फ्रेश हो जाता है. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे. आहोत आम्ही पण इथेच आहोत. मी आलेच हा. मी पण कशाला सोडायला का नाही, तिला घरी सोडून येतो ना. ठीक आहे चला. आलो लवकर ये, आई आली आहे घरी. चला. काय झालं? तुम्ही जा आता. लांब आहे अजून घर. मी येतो ना सोडायला. चल. नाही नको. बा असला तर असलं तर काय, मी सांगेन मामाला मी सोडायला आलोय म्हणून. अच्छा. हं. तुमचं काय हो, पण बा मला बरडला तर. ओरडेल का? मग नको, मग मी जातो. नव्याशा हव्याशा आशा वागण्याची नव्याशा हव्याशा आशा वागण्याची मला मीच द्यावी किती कारणे जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. सावित्री. मॅडम पारू किचन मध्ये नाहीये. मग कुठे आहे? माहित नाही मॅडम. घरी जाऊन बघ ती तिकडे आहे का. सावित्री आत्या थांब. ऍक्च्युली आई आम्ही जरा बाहेर फिरायला गेलो होतो. कोण कोण गेलं होतं? प्रीतम मी काय विचारतेय, फिरायला कोण कोण गेलं होतं?
आम्ही दोघं आदित्य होता. हो हो. पारू पण होती का सोबत?